Namaste, this is Abhijit Sadhu, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत जुलैमध्ये जन्मलेले लोक कसे असतात, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लकी कलर्स, लकी नंबर्स या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला जाणून घेऊयात आता जुलै महिन्याबद्दल, जुलै महिन्यातल्या लोकांबद्दल. जुलै महिना इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 7वा पडतो. या महिन्यावर पूर्णपणे कर्क राशीचा अंमल असतो, म्हणजे चंद्राचा अंमल असतो, आणि 7 आहे म्हटल्यावर कुठेतरी केतू किंवा नेपच्यूनचा अंमल असतो. मग या मंथमध्ये जन्मलेली लोक कशी असतात? ही लोक संवेदनशील असतात, छोट्या छोट्या गोष्टींमुळे दुखावली जाणारी असतात. यांचं पूर्ण कल आनंदी आणि शांतता ठेवण्याकडे असतो, आनंदी वातावरण निर्माण करण्याकडे असतो. या लोकांचं घरात असणं म्हणजे शांतता आणि आदर याचं प्रतीक असतं. या राशी या मंथच्या स्त्रिया ज्यांचा जन्म झालेला असतो ती लोक मातृत्व त्यांच्यामध्ये आपोआप आलेलं असतं. ही लोक सेन्सिटिव्ह असतात, इमोशनल असतात, दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करणारे असतात. या लोकांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये कधी कधी विरोधाभास जाणवू शकतो. या लोकांमध्ये स्वतःच्या कल्पनांबाबतीत हे लोक खूप फर्म असतात. कधी कधी त्यांची इमॅजिनरी पॉवर खूप चांगली असते, इमॅजिनेटिव्ह असतात, त्यांचे इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग असतात. जे घेतील ते कार्यामध्ये यश मिळवण्याची प्रयत्न करत असतात, यश मिळवण्यासाठी संघर्ष करत असतात, धडपड करत असतात. व्यवसायांमध्ये हे लोक चांगलं काम करतात, व्यवसायाच्या ठिकाणी हे लोक चांगले काम करतात. पण स्वभाव इमोशनल असल्यामुळे, स्वभाव सेन्सिटिव्ह असल्यामुळे छोट्याशा गोष्टींनी सुद्धा दुखावण्याचे प्रयत्न होतात. त्यांच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टीमुळे हे दुखावले जाऊ शकतात. आपल्या बाबतीत लोकांना मान सन्मान वाटावा, आपल्या लोकांनी ऐकावं, यांची ही भावना असते आणि कधी कधी ही भावना त्यांची दुखावली जाऊ शकते. हे लोक स्वतःच्या पास्टमध्ये, पूर्वकल्पनांमध्ये खूप रमतात, त्यामुळं रियालिटीशी थोडे लांब जाऊन विचार करतात. एखादी परिस्थिती निगेटिव्ह झाली तर ते लोक त्याचा व्यवस्थित डील करताना त्यांना त्रास होतो. त्यामुळे ह्यांचं इमोशनल नेचर त्यांना कधी कधी थोडंसं त्रासदायक सुद्धा ठरतं. पण जिथे त्यांच्या फॅमिलीचा विचार केला तर मातृत्व गुण यांच्याकडे चांगला असतो, फॅमिलीकडे ओढा असतो, फॅमिलीतल्या लोकांना सुख समाधान कसं मिळेल, फॅमिलीला प्रायोरिटी ठेवून हे लोक आपली कामं करत असतात. त्यामुळे ओव्हरऑल या लोकांचं नेचर बघायचं जाईल तर शांत स्वभाव असतो, दिलखुलास व्यक्तिमत्व असतं, ज्याच्याबरोबर चांगलं जमतं त्याच्याबरोबर त्यांची फ्रिक्वेन्सी खूप चांगली राहते. मग त्याच्यासाठी ते काहीही करू शकतात. पण एखाद्याबरोबर त्याचं नाहीच जमत आहे तर त्या लोकांना थोड्या त्याचं डिप्रेशन येतं किंवा ते सहन नाही करू शकत, त्यामुळे त्यांचा राग थोडा जास्त प्रमाणात वाढतो. ओव्हरऑल या लोकांनी त्यांच्या फायनान्सेसचा विचार केला तर आपण बघितलं तर त्यांना आर्टच्या फील्डमध्ये, कलेमध्ये, आर्टिस्टिक गोष्टींमध्ये, क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये त्यांना खूप चांगलं काम करता येऊ शकतं. हे लोक इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, डिझायनर चांगले होऊ शकतात, इंटिरियर डिझायनर चांगले होऊ शकतात, आर्किटेक्ट चांगले होऊ शकतात. जिथे जिथे त्यांना क्रिएटिव्हिटी आहे तिथं तिथं ते चांगलं काम करू शकतात. रायटर चांगले होऊ शकतात. हे लोक सॉन्ग रायटर्स होऊ शकतात. हे स्क्रिप्ट रायटरसुद्धा चांगले होऊ शकतात. जिथे इमोशन्स आहेत, जिथे तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करायची आहे, जसं म्युझिक असेल, म्युझिशियन्स हे लोक चांगले होऊ शकतात, सिंगर्स हे लोक चांगले होऊ शकतात. बिझनेसमध्ये सुद्धा या लोकांना चांगला ग्रोथ बघायला मिळते. फक्त बिझनेस स्टेबल करताना यांचं मूड स्विंग्स यांच्यामध्ये येत नाही ना, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ओव्हरऑल बाकीच्या सिच्युएशनमध्ये हे लोक चांगलं काम करतात, पैसे त्यांच्याकडे येत असतात, पैशांचा ओघ त्यांच्याकडे चांगला राहतो. जर हेल्थ बाबतीत विचार करायचा झाला तर यांनी त्यांच्या डाएटवर, त्यांच्या आहारावर खूप फोकस केला पाहिजे. आहारातल्या छोट्या मोठ्या गोष्टी, चेंजेस त्यांना लोकांना जास्त त्रासदायक ठरू शकतात. पोटाचे विकार, पचनेंद्रियाचे विकार किंवा श्वसन संस्थेचे विकार या लोकांना लवकर होऊ शकतात, त्यामुळे त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. रिलेशनशिप बाबतीत हे लोक खूप स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्या माणसाला त्याची रिस्पेक्ट, त्याच्या गोष्टी, त्याची स्पेस देण्याचा प्रयत्न करतात. किंवा दुसऱ्याच टायमिंगला ते खूप ऑन द कॉन्ट्ररी साईड ते खूप लहरी होऊ शकतात किंवा आपण चमत्कारिक वागणं सुद्धा त्यांचं या टाईममध्ये दिसू शकतं. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये त्यांनी त्यांच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवून निर्णय घेतले तर जास्त चांगले ठरेल. आता विचार करूयात आपण त्यांच्या लकी नंबर्स बाबतीत. लकी नंबरचा विचार केला तर नंबर 1 त्यांच्यासाठी लकी राहतो, नंबर 3 त्यांच्यासाठी लकी राहतो, नंबर 2चा उपयोग त्यांनी थोडा कमी जास्त प्रमाणात केलं तर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतं.
कलर्स म्हटले तर ग्रीन कलर त्यांच्यासाठी लकी आहे, व्हाईट कलरचे सगळे शेड त्यांच्यासाठी लकी आहेत, सिल्वर कलर त्यांच्यासाठी लकी आहे, येलो कलरचे टोनसुद्धा त्यांना लकी ठरतात. जर डेचा विचार केला तर मंडे त्यांच्यासाठी लकी आहे, संडे लकी आहे, थर्सडेसुद्धा त्यांना लकी ठरतो. त्यामुळे यांचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. नंबर्स म्हटले आपण जसं बघितलं 1 त्यांच्यासाठी लकी आहे, 3 त्यांच्यासाठी लकी आहे, नंबर 2 त्यांनी कमी जास्त प्रमाणात वापरलं गरजेचं आहे, त्याची त्यांनी काळजी घ्या. डे आपण पाहिले, आता कलर्समध्ये पण बघितलं तर या सगळ्या गोष्टींचे तुम्ही मिक्सचर करून तुमचे इम्पॉर्टंट डेट्स, इम्पॉर्टंट गोष्टी, या सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्हाला प्लॅन करता आल्या तर तुम्ही नक्की प्लॅन करा. आता तुमच्या लाईफमधली इमोशनल स्टेबिलिटी मिळावी, तुमचं फायनान्सेस ग्रो करावं, त्यासाठी तुम्ही भगवान शंकराची उपासना करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या करिअरमध्ये सफलता हवी आहे, लाईफमध्ये स्टेबिलिटी हवी आहे, फायनान्सेस ग्रो करणं गरजेचं आहे, रिलेशनशिप स्टेबल हवं आहे, तर तुम्ही भगवान शंकराची उपासना करणं, शिवस्तुतीचा पाठ करणं, शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करणं, ओम नमः शिवायचा जप करणं, शिवलिंगावर जलाभिषेक करणं, दुधाचा अभिषेक करणं, चंद्राच्या मंत्रांचा जप करणं, हे सगळे उपाय तुम्हाला जास्तीत जास्त सूट करतील. या लोकांनी जर चांदी धारण केलं तरी सुद्धा या लोकांना चांगले रिझल्ट्स मिळू शकतात, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ग्रो करण्याची त्यांना संधी मिळू शकते. सो या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही उपयोग करा. जे तुमचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर जुलै मंथमध्ये असतील त्या लोकांना ही इन्फॉर्मेशन शेअर करा. एपिसोड आवडला असेल तर लाईक, कमेंट करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.